नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नीताज डेली डिश मध्ये. तर आज कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे ठीक असाल, सुरक्षित असाल, निरोगी असाल. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेवभाजी. एकदम चमचमीत आणि अशी झटपट झटपट होणारी रेसिपी आहे ही. अगदी जर अगं म्हणजे भाजीला जर काही नसलं तर हा योग्य पर्याय आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या शेवी येतात, तर तुम्ही पहा. तर मी ह्या शेवीची तुम्हाला शेवभाजी दाखवणार आहे. ही जरा थोडी मोठी लाल 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 जाडी अशी शेव आहे. थोडी तिखट शेव ही याला म्हणतात. आणि दुसरी एक छोटी वाली असते, पातळ अशी, ती येलो कलरची, पिवळ्या कलरची. तर ती नाही, मी ही मोठ्या शेवीची तुम्हाला शेवभाजी दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. तर इथे मी कढई ताकाला ठेवलेली आहे, गॅस ऑन आहे. इथे आपण तेल टाकूया. साधारण 1.5 पळी तेल असेल, मी अंदाजाने टाकत आहे. तर तेल तापेपर्यंत आपण याच्यामध्ये थोडस जिरं टाकूया. 1/2 टीस्पून जिरं टाकलेलं आहे मी. जिरं आपलं चांगलं फुललंय. तर त्याचबरोबर आपल्याला इथे पाहू शकता, मी कांदा आणि टमाटर कापून ठेवलेले आहे. थोडासा कढीपत्ता आहे, कढीपत्ता टाकू. त्याचबरोबर इथे थोडंसं चिमूटभर हिंगही टाकूया आपण. हिंगाची फोडणी द्या, जेणेकरून शेव अशी चण्याच्या डाळीची असते तर ती बाधत नाही, हिंग जर त्याच्यामध्ये असल्यावर. आणि इथे आपण हा कांदा टाकूया. साधारण 1 कांदा असेल हा, मीडियम साईजचा, तो मी टाकलेला आहे. आणि 2 छोटे छोटे टमाटर आहेत, ते मी टाकलेले आहेत. तर आता हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. पाहू शकता आपला कांदा आणि टमाटर व्यवस्थित फ्राय होत आहे. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये एक अर्धा चम्मच अद्रक लसूणची पेस्टही टाकूया. आता हे 2 मिनिटं असं आपण थोडं कच्चा वास जाईपर्यंत याचा आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. पाहू शकता आपला कांदा व्यवस्थित परतला गेला जात आहे. कलर वेगळा झालेला आहे, कांद्याचा सोनेरी कलर आलेला आहे. आणि आपले टमाटरही नरम झालेले आहेत. तर या स्टेजवरती आपल्याला, मी हा मसाला बनवून ठेवते घरी, तुम्ही पाहू शकता. इथे कांदा खोबऱ्याचा मसाला आहे. हा पूर्ण आठवड्याभराचा मी एकत्र बनवून ठेवते. तर हा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अशी साधीही बनवू शकता. त्याच्यामध्ये कांदा लसूण आणि आपले सुके मसाले टाकून, अद्रक लसूणची पेस्ट टाकून. माझ्याकडे हा होता साठवणीचा मसाला, त्याच्यासाठी मी हा टाकत आहे. जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही अशीही बनवू शकता साधी. तर इथे मी हा मसाला टाकत आहे. अद्रक लसूण, कांदा, खोबरं, सुकं खोबरं, थोडेसे धने याच्यामध्ये एकत्र वाटून घेतलेलं आहे मी. कांदा आणि लसूण, कांदा आणि खोबरं मी परतून घेतलेलं होतं थोडं. आणि हा मसाला मी वाटून ठेवत असते, जेणेकरून आपल्या कडधान्याच्या भाजीला, बाकी दुसरा कधी चिकन मटन ह्यासाठी उपयोगी पडतो हा मसाला. एकटी भाजून ठेवते मी, भाजून वाटून ठेवते. तर आपला हा मसालाही मी इथे टाकलेला आहे, पाहू शकता. आता याचबरोबर आपल्याला सुके मसाले टाकायचे आहे. तर इथे मी 1 चम्मच आणि थोडीशी धना पावडर टाकत आहे. आणि ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ही टाकत आहे.
आणि फक्त कलर येईल छान. आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. व्यवस्थित तुम्ही परतून घ्या. चमचा कढईमध्ये टाकूनच ठेवा, असं व्यवस्थित हलवतच राहा, कारण खाली लागण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी इथे मी 2 मिरच्या कापून टाकलेल्या आहेत, कारण इथे तिखट मी काहीच टाकलं नव्हतं. त्याच्यासाठी मी, तुम्हाला जर स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मला हिरव्या मिरच्या आवडतात भाजीमध्ये वगैरे. जास्त तिखट नाहीये, तर मी या 2 मिरच्या अशा आडव्या कापून टाकलेल्या आहेत उभ्या. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. शक्यतो गरम पाणीच टाका, ज्याने तुमच्या कांदा शेवेला चांगली तरी येईल. तुम्ही पाहू शकता मी इथे गरम पाणी टाकलेलं आहे. मी गरम पाणी थर्मासमध्ये बनवून ठेवते. तर आपल्याला जितपत आपल्याला लटपटी भाजी पाहिजे तितपत तुम्ही टाकू शकता. मी इथे 2 वाट्या टाकलेला आहे. पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे करा. तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही तिखटाच्याही मसाल्याची आवड हे करा, कमी जास्त. चवीप्रमाणे मीठ टाकूया. 2 माणसासाठी ही इनफ आहे भाजी. आता याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला टाकणार आहे मी. पाहू शकता मॅगी मसाला आहे हा थोडा आपल्याला वरून भुरभुरवायचा आहे, जेणेकरून याची चव एकदम अप्रतिम लागेल. पुन्हा एकदा आपल्याला ह्याला एक मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला जवळजवळ 5 मिनिटं हे थोडं बॉईल होऊ द्यायचं आहे, जेणेकरून आपला मसाला आणि आता जो आपण मसाला टाकलेला आहे मॅगी मसाला तो व्यवस्थित आतपर्यंत मुरला जाईल. तर आपण आता याच्यामध्ये झाकण ठेवून एक 5 मिनिटं असंच स्लो गॅसवरती ठेवूया. पाहू शकता आपली शेवभाजीचा रस्सा तयार झालेला आहे. आता याच्यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर भुरभुरवायची आहे. ते मी कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी. आता या स्टेजला आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे. शेवभाजी आपण गरम गरम याच्यामध्ये टाकली तर ती पूर्ण मेल्ट होऊन जाईल, पूर्ण त्याचा लगदा होईल. तर तुम्हाला जेव्हा तुम्हाला खायच्या टायमाला तुम्ही सर्व करा ती. तर मी तुम्हाला करून दाखवते. इथे मी गॅस बंद केलेला आहे. तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर मंडळी आपली शेवभाजी बघा मी सर्व केलेली आहे. पाहू शकता मी वरून टाकलेली आहे. तुम्हाला जेव्हा खायची आहे तेव्हा तुम्ही वरून टाका, अगदी अप्रतिम लागते. याच्यावरती थोडासा असा कांदा भुरभुरवायचा, थोडंसं लिंबू टाकायचं. लिंबू माझ्याकडे नाही आहे, पण तुम्ही आवर्जून टाका. इथे मी चपात्या ठेवलेल्या आहेत. चपाती आहे पहा, पाहू शकता अगदी नरम मऊ अशा चपात्या आहेत. तुम्ही पाहिजे तर तुम्ही भाकरी बरोबरही खाऊ शकता. अगदी सकाळी नाश्त्यालाही खाऊ शकता, दुपारी जेवणासाठी खाऊ शकता, किंवा रात्री तुम्ही डिनरसाठी खाऊ शकता. अगदी छान आणि सोपी रेसिपी आहे. काही जास्त झंझट नाहीये. फक्त तुमच्याकडे मसाला रेडी असायला पाहिजे. जर तुमच्याकडे मसालाही नसला तर तुम्ही नुसती कांदा टोमॅटो मध्येही बनवू शकता, तीही अगदी छान लागते. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही वरून मॅगी मसाला टाका, तीही अप्रतिम लागते. तर तुम्ही पाहू शकता माझी शेवभाजी कशी दिसते. तर तुम्ही अशी बनवा, तुमच्या कुटुंबियांना द्या, ते नक्कीच तुमची तारीफ करतील. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. रेसिपीला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.